रायगड जिल्ह्यामधील दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी। 38,000 कोटींची गुंतवणूक करून तब्बल 6,000 एकर जागेवर हे बंदर उभं राहणार। पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पाचं 30 ऑगस्टला मोदींच्या हस्ते भूमिपूजन। सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाच्या उद्घाटनाची प्रशासनाकडून जय्यत तयारी। म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमतीमध्ये मोठी कपात। खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 घरांची किंमत कमी होणार। खासगी विकासकांनी तयार केलेल्या घरांची किंमत 10 ते 25% कमी होणार। सत्ताधाऱ्यांवरती दबाव आणण्यासाठी आम्ही तिसऱ्या आघाडीची बांधणी करतोय। छत्रपती संभाजीराजे रत्नराज आंबेडकरांसोबत चर्चा सुरू। पुढच्या 15 दिवसात तिसऱ्या आघाडी संदर्भात घोषणा करू, बच्चू कडूंची माहिती। पूजा खेडकरचं यूपीएससीच्या आरोपावरती दिल्ली हायकोर्टामध्ये प्रत्युत्तर। यूपीएससीचे सर्व आरोप फेटाळले। पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा यूपीएससीनं केला होता आरोप। उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी। सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यामध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्टपासूनचा संप केला स्थगित। बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये एसआयटीकडून शाळेतील कर्मचारी, शिपाई, सुरक्षा रक्षक यांची चौकशी। बीडच्या धुमाळवाडीमध्ये मनोज जरांगेंचा नदीच्या पाण्यातून गाडी घालत जीव घेणा प्रवास। पुरामुळे पूल वाहून गेलेला असतानाही जरांगेंचं धाडस। तीस ऑगस्टला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती अवजड वाहनांना प्रवेश बंदी। 30 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर जिल्हा दौऱ्यावर असल्यानं प्रशासनाकडून खबरदारी। मोदी सरकारचा मोठा निर्णय। देशभरामध्ये 12 औद्योगिक स्मार्ट शहरांची निर्मिती करणार। महाराष्ट्रामधील दिघीचा यात समावेश। 10 लाख लोकांना रोजगार मिळणार। मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।